नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता बहिणीचं मुलीचं शिफ्टिंग आहे आज. तिला क्वार्टर्स मिळालं आहे जॉबवरून, तर तिकडेच चाललो आहे आम्ही सामान घेऊन. तर आता सिन्नरला आलेलो आहे आणि सिन्नरवरनं सामान घेतलं आहे ना आता चाललो आहे तिच्या क्वार्टर्सला. ते तुम्हाला दाखवते. माझी बहिणीची मुलगी ती जॉबला आहे. भगवती वडापाव स्पेशल सिन्नरचा फेमस भगवती वडापाव. आनो एक परात खाओ जल्दी जल्दी। आनो एक परात खाओ जल्दी जल्दी। परत लाव जल्दी. चला सामान घेऊन चला चला. संसार मामा मामी जरा भाचीचं सामान, संसार भाचीचा संसार घेऊन चाललेले आहे. हा जरा ही डबकी ती डबा ना. कुठे गेली हो सर? केशर बागला गेली दीदी. ते दोघांचे झाले. एकटीच आहे या वडापाव खाली या मंडळी. मस्त भगवती वडापाव. एकदम सिन्नरचा फेमस वडापाव आहे. तुम्ही या खायला. आणि पोहे या. तुम्ही पण नाश्ता करायला. तुम्हाला घ्यायची तुम्ही पण नाश्ता करायला या. खाऊन जाऊ चला पटकन, उशीर झालाय. चला पटकन जिदू अण्णा दाजी रामकृष्ण अरे चल. ही आहे बहिणीची मुलगी, तर तिच्या क्वार्टर्सला चाललेलो आहे सामान घेऊन. तर इथं काही जॉबला आहे. तिच्या जॉब चाललोय आम्ही क्वार्टर्सला. चला तुम्ही पण चला आमच्या बरोबर. मामा ही मामा मामी आहे. मामाच्या मांडीव बस मामी. काहीतरी वाटतं 54 आहे ना. काय झालं बाबू? हाय करा. हाय आलो आम्ही क्वार्टर्सला आलेलो आहे. आल्याला पहिले निसर्गाचा आनंद घ्यायला आलो टेरेसवर. खूप छान आहे बघा. केळीचा बाग पण आहे खाली, तुम्हाला दाखवतो. आल्या ना ते येत आहे ना. चला चालत चला असं म्हण ना. चला काय म्हणते.
तर आता क्वार्टर्सला आलेलो आहे आम्ही. माझ्या बहिणीची मुलगी न तिची मैत्रीण जॉईंट राहत होते. तर आता तिचं लग्न झाले त्याच्यामुळे ती येणार आहे. त्याच्यामुळे तिचं दुसऱ्या क्वार्टर्सला तिचं शिफ्टिंग चालू आहे. तर ते सामान घेण्यासाठी रूममध्ये आलेलो आहे. आता आम्ही चालू आहे पॅकिंग. भांडे वगैरे भरले. आता कपड्यांची आवरसावर चालू आहे. आणि आज तिच्या रूममध्ये शिफ्ट होणार आहे कारण तिच्या मैत्रिणीचं लग्न झालं आहे. ती आणि तिची फॅमिली येणार आहे उद्या. तर त्याच्यामुळे आता आम्ही सामान घ्यायला आलेलो आहे. तर चालू आहे मामीचं मावशीचं कपडे भरायचं काम चालू आहे. मामी मामी पटापट आवर. ए ऐका ना. ए मामी आलेली आहे आता सगळं आवरून घेईल. चल आपण बाहेर. मामी सगळी पॅकिंग करणार आहे तिची. हा? चला पटापट भरा पटकन. तर आता रूमवरून सामान घेतलंय आणि चाललंय तिच्या रूम मध्ये सामान ठेवायला. पाणी घे ना दिदी 4-5 लागले. चांगली चांगली. तर जवळजवळच आहे रूम. तर चाललोय आता पायी. काही गाडीत गेले सामान घेऊन. आम्ही चाललोय आता पायी पायी. जास्त अंतर नाही आहे. पायी पण जाऊ शकतो आपण. काय शांत आहे एकदम. बघा ना किती छान असं निसर्ग पक्ष्यांचा पण आवाज येतो आणि एकदम मस्त निसर्गाच्या सानिध्यात मस्त त्यांचं क्वार्टर आहे. चाललं आता फिरायला. एक दिवशी येऊ मुक्कामी वेळ मिळाला तेव्हा. काहीतरी मस्त स्वयंपाक मस्त मसाले भात करू टेरेसवर. पण सगळे एकत्र यायला एवढा टाइम नाही ना भेटत. एक येतो तर दुसरा बिझी, दुसरा येतो तर तिसरा बिझी. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्येच तो प्लॅन बना. उन्हाळ्याच्या सुट्टीतच करूया प्लॅन. ते आमचं ते मी तुला म्हटलं ना ते मराठा. तर सरकारी क्वार्टर्सचा एकच कलर आहे. तर आम्हाला आमची लहानपणीची सोसायटी आठवली. एकदम कलर वगैरे सगळी सोसायटी तशीच आहे. फक्त आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो. तो एरो हाऊस सारखा आहे. पण खूप छान आहे. एकदम लहानपणीचीच आठवण आली कारण माझे वडील पण टेलिफोन एक्सचेंजमध्ये जॉबला होते ना. तर एकदम तशीच सोसायटी आहे. तुम्हाला दाखवते घरामधून कसे. ते माझ्याकडे एकदम डस्टबिन काढून घेते रे खाली. चल चल चल. मला पाणी पडलं पाहिजे. पडला होता ना आता. मध्येच लुडबुड लुडबुड काम करत नाही. चल 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 पटकन चल. एक बेडरूम मध्ये नाही. बेडरूम मध्ये नंतर का बेडरूम मध्ये बघा मामी बघा बाहेर बसले बसले बापरे. आतून टाकले. सगळे कामाला लागले दीदीचं घर आवरण्यासाठी. बघा सगळ्यांची लगबग चालू आहे. हे बघा तो तांबा घासायचा रे. सगळ्यांचं आवर सावर चालू आहे. संसार सगळे लावून राहिले बघा. हे बघा सगळ्यांचं आवर सावर चालू आहे. बघा आईचं पण चालू आहे. पाणी दे तिला प्यायला. बघा तिचा संसार लावायला सगळ्यांची मदत होऊ राहिली. बघा त्याच्यात घरचा चिवडा आहे ना. रूम छोटा पडतोय कॅमेरा तेवढे माणसं झाली. भेळ खायला कांदा टोमॅटो टाकले कोथिंबीर टाकली. तुम्ही पण या भेळ खायला. बघा भेळ या जेवण करायला आहे. बघा वालाची शेंगा आहे, ठेचा आहे, पालकची भाजी, चपाती आणि भेळ. बघू दादा बाळा. आणि दहीवडी आणले. हे तुमचं झालं का? छान दहीवडी आहे. या जेवण करायला तुम्ही पण.
तिचं किचन सेट केलेलं आहे आता. हा आहे हॉल. तर आता चाललोय आम्ही मंदिरात. इथं जवळपासच मंदिर आहे, तर चाललोय सगळेजण. आता घरी पण जायचे. मंदिरात गेलो का देवदर्शन करून आम्ही घरी पण जाणार आहे आता. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर मंदिरामध्ये. जीन्सची पॅन्ट वर कर, जीन्सची पॅन्ट वर कर. किती भारी वाटतं ना इथं. वीरू ये बाई इथनं पळायला लाव ना त्याला. इंटरव्ह्यू झाली होती बरं. झालं ना आता. चला हाय आता. रिक्षा आली. चला का पटापट या. आगे 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 आओ. इकडे गुलाल खेळले आगे. एक मिनिट असेल तर बसलो. मंदिराचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे बंद आहे. काम चालू आहे अगं, काम चालू आहे ना, त्याच्यामुळे बंद आहे मंदिर. दुपारी हे काय? बंदच असतं असं. नाही हे काय काम चालू आहे. जाय मावशी. नाही ना, निघालोय आता आम्ही घरी. आमचं फिरून झालंय, सामान सेट करून झालंय. आता दिदू एकटीच राहणार आहे. दिदू करमल? हा, आमच्या दिदूला करमल का? एकटीच राहणार आहे ती आता. निघालो आता. रडू नको बाळा, मी पुन्हा येईल. हा ऐ बाळाला म्हटले रडू नको बाळा, मी पुन्हा येईल. चलो घर जाने का टाइम आ गया. रोलो नहीं, आम्ही पुन्हा येईल. नको रडू. ओव्हर ऍक्टिंग के 50 रुपये काढ. निघालो आता आम्ही. सामान घ्यायला आलो. सामान घेतलं का लगेच निघायचंय. चला नाशिक रोड. दिदू वीरू इधर बॅग ठेव गाडी. दर गाडीत बॅग ठेव. इकडे बघ माझ्याकडे बघ वीरू, माझ्याकडे बघ. मोबाईल बाजू 5 वाजता म्हणून दिदू चल, काळजी घे, लक्ष ठेव. येतो आता मी. स्वतःकडे लक्ष दे, खायच्याकडे लक्ष दे. रडू नको येऊ आम्ही परत. परत येऊ, रडू नको बाळा. आई चालली सासरी. चला बाय. आजी का बरं नाही? ती तिकडे गावाला चालली होती. कुठं? अच्छा दिदू बाय. बाय बाय करते तुला. ती बघ पाठीमागे. बाय दीदी. बाय. बसू दे ना, थांब ना पाडी. काय तर आता आम्ही घरी आलेलो आहे.
आणि आमची माऊ आज ट्रिपला गेलेली. माऊ तू कुठे कुठे ट्रिपला गेली सांग गं यांना. पाथडी फाटा. इकडे बघ कुठे गेले ते. पाथडी फाटाला. अजून केशर बाग. केशर बाग. अजून पांडवलेला. पांडवलेलं. तू काय काय केलं, काय काय खाल्लं तिथे सांग बरं. पावभाजी, नूडल्स, हा फ्राईड राईस, इडली, सांबर, चटणी, डोसा, सांबर, इतकं इतकं सगळं दिलं खायला तुला. मॅगी आणि बिस्किट आणि चिप्स. मजा आली का ट्रिपला. आता थकली बघ आमची माऊ. दिवसभर मस्त ट्रिप मारून आली आणि आम्ही पण फिरायला गेलो होतो दिदूकड. आता आपण परत जाऊ हा. नाही. तर आमची माऊनी खूप मजा केली. आम्ही तिचे एवढं होतं तर आम्हाला ट्रिपला पण जाऊन देत नव्हते बघा. आणि आमची रेन माऊची डान्स पण होता. हा रेन डान्स. रेन डान्स पण केला. ओली झाली मला केशर बोलले. हा ना. आम्ही छोटं होतो तर आमचे पप्पा पाठवत पण नव्हते. तुझ्या पप्पानी लगेच तुला ट्रिपला पाठवलं. बघ बरं किती मज्जा येते तुझी. हा? आमची मजा चालली थकली. तर आता मी पण निघाले घरी. भरपूर वेळ झाला. पूर्ण दिवस गेले बाहेर. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.